रताळी गाड्यांना अडवण्यावरून शेतकऱ्यांचा आक्रोश। शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आक्रोश फुटला आहे। मुंबई मार्केट यार्डाकडे जाणाऱ्या रताळी गाड्या कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील सांगावा परिसरात अडवून जबरदस्तीने पावती केली पाहिजे अशी मागणी केली। या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले असून शासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला जात आहे। या प्रसंगी शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील घटनास्थळी धावून घेऊन पोहोचले। त्यांनी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना थेट जाब विचारला, शेतकऱ्यांच्या गाड्या अडवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जर तुमच्याकडे शासनाचा लिखित आदेश असेल तर दाखवा, अन्यथा जबरदस्ती थांबवा। त्यांच्या या थेट प्रश्नामुळे कर्मचाऱ्यांचीही पंचायत झाली। शेतकऱ्यांचा रोष यावेळी अधिकच उफाळून आला। त्यांनी तक्रार मांडली की रताळीचे दर कोसळलेले आहेत, शेतकऱ्यांना आधीच तोटा सहन करावा लागत आहे, त्यात आणखी पावत्यांच्या नावाखाली लूट होत आहे। आम्ही माल मुंबईला विकायला देतो तर मग कोल्हापूर बाजार समितीचा यात काय संबंध? आम्हाला कोल्हापूरला पावती करण्यास भाग पाडणे म्हणजे आमच्या हक्कांवर गदा आहे। या प्रकारामुळे शेतकरी व बाजार समिती कर्मचारी यांच्यात तणाव निर्माण झाला। काही वेळ वातावरण चिघळण्याची शक्यताही निर्माण झाली होती। शेतकऱ्यांच्या अडचणींचे गांभीर्य। गेल्या काही दिवसांपासून रताळीचे दर पडत आहेत। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही न मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। त्यात वाहतुकीचा खर्च, बाजार समित्यांचे कर, वसुली अशा दबावामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत चालला आहे। शासनाची जबाबदारी। शेतकऱ्यांचा ठाम आग्रह आहे की माल विक्री जिथे होते तिथेच पावती काढली जावी, अन्यथा शेतकरी दुहेरी वसुलीच्या जाळ्यात अडकतात। बाजार समित्या स्वतःचं वर्चस्व गाजवण्यासाठी गाड्या अडवतात, ही शेतकऱ्यांची गंभीर तक्रार आहे। या प्रश्नावर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे। विशाल क्रांती न्यूज, प्रतिनिधी राहुल पाटील। ड्युटी किती असते? सकाळी ड्युटी किती असते? 10 ते 6। 6 वाजता तुमची ड्युटी संपल्यानंतर 6:30 वाजता तुम्ही सागाव मध्ये काय करताय? आता वाजले 7:30। हे 6:30 वाजता गाडी पकडली, माझ्याकडे कॉल आलाय 7:30चा। बरोबर माझा बघा, मी कसं आहे, पॉईंट टू पॉईंट बोललं पाहिजे। उद्या हे आम्हाला म्हणतील की आमच्या अधिकाऱ्याला अडवलं, आमच्या